तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पाहणार आहे जून 2024मध्ये झालेला कंबाईन गट ब चा पूर्वपरीक्षेचा पेपरमधलं भूगोल या विषयाचं आपण विश्लेषण पाहणार आहे. तर यामधील प्रश्न पहिला काय म्हणतो, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते. तर शहरी एकत्रीकरण म्हणजे काय, तर दोन शहरं ज्यावेळेस अशा प्रकारे जुळते की त्यामधलं जे अंतर आहे ते कळत नाही, तर अशा प्रकारचे कोणते शहर आहे, तर ते शहर आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर किंवा नवी मुंबई व बृहन्मुंबई. तर प्रश्न दुसरा काय म्हणतो, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट सौर ऊर्जेचा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. तर तो जो आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आहे. तो त्या प्रकल्पाचं नाव आहे साक्री सौर ऊर्जा प्रकल्प. प्रश्न तिसरा काय म्हणतो, सियाचीन लद्दाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये काय म्हणते वाहते. तर कोणती वाहते, तर रिमो हे नदी शोक नदीमध्ये म्हणजे जे हिमनदी आहे ते शोक नदीमध्ये वाहते. प्रश्न चौथा काय म्हणते, खालील विधानांचा विचार करा म्हणते. तर अविधान काय म्हणते, 2001 वे 2011 या काळातील महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर हा 15.99% इतका होता. तर हे विधान बरोबर आहे. तर विधान 2 काय म्हणते, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात राज्यातील म्हणजे 12,23,72,972 लोकसंख्या मुस्लिम लोकसंख्येच्या 10.6% एवढी होती म्हणते. तर हे विधान टोटल चुकीचं आहे. तर जे महाराष्ट्रातली 2011ची जी जनगणना होती त्यानुसार 11,23,74,627 एवढा जो आहे तो टोटल आकडा होता जनसंख्येचा, आणि त्यामधील मुस्लिम जनसंख्येचा आकडा होता एकूण 11.54%. तर हे विधान चुकीचं आहे. त्यामधील क विधान असं म्हणतो की 2011च्या जनगणनेनुसार केवळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता म्हणजे कुठं आढळली, तर ते आढळते पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, उत्तर प्रदेश. तर केरळ या राज्यात सर्वाधिक आढळते, तर यामध्ये केरळ हे ऑप्शन आहे. तर विधान क हे योग्य आहे. तर विधान ड काय म्हणते, 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल 10 राज्ये सिक्कीम, अरुणाचल, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी आहे. तर हे विधान चुकीचे आहे. हा क्रम असा आहे की यामध्ये अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, छत्तीसगड, त्यानंतर अंदमान निकोबार, आसाम, केरळ, पुडुचेरी, गोवा, झारखंड, कर्नाटक असा येतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि क बरोबर आहे. तर प्रश्न 5वा काय म्हणतो, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास या नावाने ओळखले जातात. तर कोणत्या नावाने, तर तो खलाटी नावाने ओळखला जातो. आणि जो कोकण किनारपट्टीचा वरचा भाग आहे त्याला वलाटी नावाने ओळखले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे खलाटी. तर भाबर हा प्रकार आपल्याला जो आहे उत्तर भारतात दिसून येतो. तर प्रश्न 6वा काय म्हणतो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संशोधन केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्यात योग्य जोड्या लावा म्हणते. तर रत्ना हा प्रकार म्हणजे कोणत्या वर्षी विकसित झाला, तर तो झाला 1983. तर त्याच्या जवळचा जो ऑप्शन येते तो आहे 1981. त्याच्यानंतर सिंधू ही वाण म्हणजे कोणत्या याच्यात झाली, तर हे झालं याचे संशोधन झाले 1992मध्ये. कोकण रुची 1999मध्ये. तर कोकण सम्राट ही 2014. तशी हे 2002 पर्यंत 2014 याचं योग्य उत्तर आहे. तर प्रश्न 7वा काय म्हणते, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये धाराशिव जिल्हा आहे आणि त्यामध्ये तावरजा हे तलाव आहे म्हणते. तर हे विधान चुकीचं आहे. ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये नळदुर्ग, तोरणा, चांदणी, समलिंगी, पारंडा यासारखे तलाव आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर येते नागपूर प्रशासकीय विभाग ज्यामध्ये भंडारा जिल्हा येतो आणि उंजरी तलाव येतो म्हणते. तर हे विधानसुद्धा चुकीचं आहे. गाडवी, चांदपूर, सुरेवाडा, पेंढरी, बावनथडी, कोका यासारखे जे तलाव आहे ते भंडारा जिल्ह्यात पाहायला भेटते. त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा येतो ज्यामध्ये चिखली नावाचा तालुका येतो म्हणजेच चिखली नावाचा तलाव येतो म्हणजे बरोबर आहे. तर हे येते बुलढाणा जिल्ह्यात आणि एकबुर्जी, शिरापूर असे सुद्धा आपल्याला तलाव यामध्ये पाहायला भेटतो. तर त्याच्यानंतर येते कोकण प्रशासकीय विभाग ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा येतो आणि यामध्ये शिवडाव, कणकवली, तिलारी, मसुरे, आचारा हे असे जे तलाव आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला भेटते. तर यावरून अ आणि ब जे ह्या जोड्या आहे त्या चुकीच्या आहे, बाकीच्या योग्य आहे ऑप्शन. तर प्रश्न 8वा काय म्हणतो, पुढील नद्या व उपनद्या यांचा योग्य क्रम लावा म्हणते. तर तापीची जे आहे उपनदी आहे बोरी. तर तापीच्या बाकीच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्यामध्ये गिरणा येते, पांजरा येते, वाघूर येते, अनेर येते. त्याच्यानंतर पूर्णेची उपनदी आहे नळगंगा ज्याच्या उपनद्या आहे दुधना, काटेपूर्णा. त्याच्यानंतर सिंदपणा येते. सिंदपणा ही बिंदुसाऱ्याची उपनदी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते मांजरीची उपनदी येते घरणी, तेरेना, त्याच्यानंतर मन्याड, कारंजी,
तेरू अशा ह्या नद्या येते, ज्यामध्ये ऑप्शन 3 हे बरोबर आहे. तर प्रश्न 9 म्हणतो महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांवरून जिल्हा ओळखा म्हणते. तर विधान अ काय म्हणते, तलावांचे शहर या शहराची स्थिती आहे. त्याच्यानंतर विधान 2 काय म्हणते, या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना आहे. विधान 3 काय म्हणते, एक तालुका धातू वस्तू व त्यावरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. तर विधान ड काय म्हणते, मुशी जातीचे गवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळते. तर हा जिल्हा आहे ठाणे जिल्हा म्हणून, हे ठाणे जिल्ह्याच्या बाबतीत आहे. हा प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा व टेकड्या स्थित आहे म्हणते. तर विधान अ काय म्हणते, सातमाळा. ऑप्शन 2 काय म्हणते, गाळणा, अक्राणी आणि दरकेसा. यामध्ये सातमाळा येते त्या येते नाशिक व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. गाळणा डोंगर रांग येते ते येते नाशिक जिल्ह्यामध्ये. अक्राणी डोंगर रांग येते जे येते नंदुरबार जिल्ह्यात आणि दरकेसा येते गोंदिया जिल्ह्यात. तर गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या अति ईशान्येकडील जिल्हा असून ज्याचं योग्य उत्तर आहे डी.